नमस्कार मित्रहो. आज मी तसं म्हणायला गेलं तर माझा पहिलाच व्हिडिओ ब्लॉग बनवतो आहे. कारण मला वाटलं हा बनवणं गरजेचं आहे. त्यामुळं आज आपण बोलणार आहोत का म्हणजे शनिवारी रिलीज झालेला एक चित्रपट आहे. त्याचं नाव आहे केरळ स्टोरी गोज बियॉन्ड. याचा अर्थ केरळ स्टोरी नावाचा एक पिक्चर 2-3 वर्ष आधी येऊन गेलेला आहे आणि त्याचा हा पुढचा भाग आहे. म्हणजे ती केरळ स्टोरी जिथं संपली तिथून पुढं नवीन सुरू झालेली ही कथा आहे. या चित्रपटाचे जे निर्माते आहेत ते विपुल अमृत शाह असे आहेत आणि चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे ते कामाख्या नारायण सिंह यांनी केलेलं आहे. या चित्रपटामध्ये अनेक नवीन कलाकार आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये उल्का गुप्ता, अदिती भाटिया, ऐश्वर्या ओझा, सुमित गहलावत, अर्जुन सिंग आणि युक्तम खोसला अशी नव्या कलाकारांची फौज या चित्रपटात आहे. सहसा चित्रपट रिलीज होतो शुक्रवारी, पण हा चित्रपट रिलीज झाला शनिवारी. याचं कारण म्हणजे या चित्रपटावर केरळ उच्च न्यायालयानं बंदी आणलेली की रिलीज होऊ द्यायचं नाही म्हणून. परंतु त्याने ती बंदी उठवली आणि हा चित्रपट शनिवारी रिलीज झाला आणि मी पहिल्या दिवशीच म्हणजे शनिवारी फर्स्ट शो बघितला. आता हा चित्रपट आणि या चित्रपटाचे अनेक रिव्ह्यू म्हणजे समीक्षा मी ऐकल्या. जनरली मी प्रत्येक आठवड्यात पिक्चर बघतोच आणि त्याचे रिव्ह्यूसुद्धा बघत असतो. आणि रिव्ह्यू बघताना मला जाणवलं की अनेक रिव्ह्यू म्हणजे जवळपास 70 ते 80% 90% रिव्ह्यू हे अतिशय नकारात्मक होते. म्हणजे स्वतःला उजव्या विचारसरणीचे वगैरे विचार बनवतात त्याने सुद्धा फार काय चांगले रिव्ह्यू या चित्रपटाला दिलेले नाहीत. परंतु मी जेव्हा चित्रपट पाहिला आणि चित्रपट पाहून बाहेर आलो तेव्हा माझ्याबरोबर जे काही सगळे प्रेक्षक होते त्या सगळ्यांची अवस्था एकच झालेली होती की हे इतकं घडतंय आणि आपण अजून शांत का बसलोय. या समाजामध्ये इतक्या चुकीच्या घटना घडतात तर आपण शांत का बसलोय. तर जसा केरळ स्टोरी पहिला बऱ्याच लोकांना माहीत असेल की लव्ह जिहाद नावाची एक संकल्पना आहे. आता अनेक जण या संकल्पनेलाच नकार देतात की जिहाद ही काहीतरी पवित्र कल्पना आहे आणि त्याला प्रेमाशी जोडून त्या कल्पनेची आपण वाट लावतोय असं अनेक मुस्लिम मंडळींचं म्हणणं आहे. परंतु या मुस्लिमांच्या जे काही धर्मांध लोक आहेत त्या लोकांचा जो एककलमी अजेंडा आहे त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे हिंदूंचं धर्मांतरण. आणि हिंदूंचं धर्मांतरण करताना त्यांनी निवडलेल्या ज्या आहेत त्या आहेत हिंदूंच्या मुली. आणि या मुली मग अगदी 16-17 वर्षाच्या असू देत, लग्नाला योग्य असू देत किंवा विवाह झाल्यानंतरसुद्धा अनेक स्त्रियांना आपल्या नादाला लावून त्यांचं धर्म परिवर्तन करण्याचं त्यांचं ध्येय आहे. आणि याची अनेक उदाहरणं, अनेक म्हणजे शेकडो नव्हे तर हजारो उदाहरणं आज भारतात आपल्याला दिसतात. जर आपण सोशल मीडियावर जरासं ॲक्टिव्ह असू आणि आपलं वाचन जरा बऱ्यापैकी चांगलं असेल तर आपल्याला ह्या अनेक घटना आपल्या समाजामध्ये घडत आहेत हे आपल्याला सहज कळून येईल. तर अशाच घटनांच्या विषयी तयार झालेला हा एक चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये काय दाखवलेलं आहे की या 3 मुली यामध्ये मुख्य केंद्रस्थानी घेतलेल्या आहेत. त्यातली एक मुलगी आहे तिचं घर अतिशय पुरोगामी लिबरल असं म्हणता येईल असं आहे. दुसऱ्या 2 मुली त्या सामान्य मध्यमवर्गीय घरातल्या आहेत. एका मुलीला आपलं स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं आहे. एक मुलगी तिच्या आईनंच तिला शिकवलेलं आहे की नाच कसा करायचा, नृत्य कसं करायचं आणि त्याचा वापर करून ती पहिल्यांदा रील बनवते. परंतु त्या रीलला अपेक्षित जसं प्रतिसाद मिळत नाहीत त्यामुळं ती जरा असे थोडेसे अश्लील रील बनवण्याचा प्रयत्न करते आणि ज्यामध्ये आई तिला अडवते. आणि आईचा त्रास सहन होऊन ती पुढं कोणता निर्णय घेते टोकाचा हे आपल्याला या चित्रपटात बघायचं आहे. तर या 3ही मुलींच्या आयुष्यामध्ये एक साम्य दाखवलेलं आहे की त्यांच्या आयुष्यात कोणतरी येतं आणि ती येणारी व्यक्ती ही मुस्लिम दाखवलेली आहे. आणि 3ही ज्या व्यक्ती आहेत त्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या असूनसुद्धा त्या 3ही व्यक्तींचं जे काही म्हणणं आहे, जो काही उद्देश आहे तो एक समान आहे. ते म्हणजे धर्मांतरण. म्हणजे हिंदू मुलींना नादाला लावून दुसऱ्या धर्मामध्ये कसं घेऊन जायचं. नुसतं नादाला लावायचं नाही तर त्यांना अनेक गैरकृत्य करायला भाग पाडायची असं देखील एका प्रकरणामध्ये पुढं दाखवलेलं आहे. आता यामध्ये दाखवताना जर आपल्याला वाटतं की ह्या कशा बळी पडतात, त्याला अक्कल वगैरे काय नसती का, शिकलेल्या एवढ्या वाटतात. परंतु प्रेम आणि वगैरे ज्या अशा गोष्टी आहेत की ज्या एकदा त्या आपल्या मनात भिनल्या
की त्या मुली, ती व्यक्ती, आपले आईवडील, आपले पालक, आपला समाज हा आपल्या विरोधीच आहे आणि ज्या समोरच्या व्यक्ती असतात त्या तात्पुरत्या काळात त्यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या असतात आणि त्या आपल्या आईविरुद्ध वडिलांच्या विरुद्ध त्यांना कसं भडकावतात आणि कुठंपर्यंत घेऊन जातात याची कथा सांगणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट बघताना तुमच्या खरं सांगतो की अंगावर अनेक वेळी काटे येतात, शहारे येतात की अशा प्रकारच्या घटना इथं घडत आहेत. इतक्या वाईट पद्धतीनं मुलींची ट्रीटमेंट दिली जात आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुली एकदा या कचाटात सापडल्या की त्यातून त्यांना बाहेर कसं पडायचं हा मार्गसुद्धा सापडत नाही. कारण काही वेळा पालकांनी स्वतःहूनच ते मार्ग बंद केलेले असतात. काही वेळा पालक इतके अगतिक झालेले असतात की समाजातले प्रशासकीय घटक जसे पोलीस ते पण त्यांना मदत करत नाहीत. आणि बाकीचा समाज हा तर ज्यामध्ये असं म्हणलेलं आहे की जोपर्यंत एखादी घटना तुमच्या घरात घडत नाही तोपर्यंत तुम्ही जागा होत नाही. हे अगदी खरंच आहे. कारण आपल्याला असं वाटत असतं की माझ्या घरात नाही, माझ्या आजूबाजूला नाही, मग मी कशाला जास्त काळजी करू. परंतु जेव्हा हजारो अशी उदाहरणं आपल्यासमोर असतात आणि तरीसुद्धा आपण फक्त डोळे मिटून शहामृगासारखी वाळूमध्ये मान खुपसून बसलेलो असतो, तेव्हा आपला समाज आपल्याला कुठं घेऊन जाणार आहे याची आपण कल्पना न केलेली बरी आहे. तर एकंदर चित्रपट हा अतिशय स्फोटक आहे असं म्हणायला लागेल. त्याचबरोबर संवेदनशीलसुद्धा आहे. कारण यामध्ये पालकांची झालेली अगतिक अवस्था बघताना एक पालक म्हणून न कळत आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही आणि चीड आल्याशिवाय राहत नाही की आपण काहीही करू शकत नाही. आपल्या विरुद्ध एवढा मोठा कट चालू आहे आणि त्या कटामध्ये आपण एखाद्या कठपुतळीसारखं खेळवलं जातो आणि खेळवलं जाताना आपल्या ज्या मुली आहेत त्यांच्या आयुष्याची अक्षरशः दुर्दशा होत आहे. त्या मुली ज्यांचं करिअर अतिशय चांगलं झालं असतं त्या मुली इतक्या स्वस्तात आपलं आयुष्य खर्चून टाकतात, आपल्या आयुष्याची बरबादी करतात. अनेक मुलींना त्यातून आयुष्यभर बाहेर पडण्याची संधी देखील मिळत नाही. आणि अशा मुलींना बघताना तुमच्या काळजाचा थरकाप उडल्याशिवाय राहत नाही. आता जे बाकी समीक्षक म्हणत असतील की असा एकांगी चित्रपट काढलेला आहे, तसा काढलेला आहे, त्यांना काय म्हणायचं ते म्हणू दे. परंतु मी गेली कित्येक वर्ष या गोष्टीबद्दल वाचन करत आहे, माहिती मिळवत आहे आणि मला तर या चित्रपटामध्ये दाखवलेली एकही घटना अतार्किक, अवास्तव किंवा सत्याला सोडून दाखवलेली आहे असं वाटत नाही. ज्या तिन्ही कथा दाखवलेल्या आहेत त्या अतिशय समर्पक पद्धतीनं दाखवलेल्या आहेत आणि आपलं दुर्दैव इतकंच आहे की त्या घडत असताना सुद्धा आपण त्याच्याबद्दल कोणताही आवाज उठवत नाही किंवा त्याबद्दल आपण काहीही विचारसुद्धा करत नाही. तर एक प्रेक्षकच नव्हे तर समाजाचा एक घटक म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचे चित्रपट हे बनायला पाहिजेत. असं म्हणतात की कीर्तनानं माणूस सुधरत नाही आणि तमाशानं माणूस बिघडत नाही. परंतु आपल्याला कधी ना कधीतरी आरसा दाखवणं कोणीतरी गरजेचं असतं आणि असे चित्रपट आपल्याला हा आरसा दाखवण्याचं काम अतिशय उत्तम पद्धतीनं करतात. त्यामुळं माझं सर्व सिने रसिकांना माझं आवाहन आहे, त्याचबरोबर अनेक पालकांना देखील आवाहन आहे की त्यांनी आपली एक सामाजिक जबाबदारी म्हणून देखील हा चित्रपट पाहायला हरकत नाही. तुम्हाला आवडेल न आवडेल याबद्दल मी बोलणार नाही. मी चित्रपटाची समीक्षा करायला इथं बसलेलो नाही. इथं हा चित्रपट पाहून झाल्यानंतर माझ्या मनात जे काही विचार उठले ते विचार आपल्याशी शेअर करायला मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. त्यामुळं माझी आपल्याला अशी नम्र विनंती राहील की आपल्याला जर वाटलं तर लवकरात लवकर आपण हा चित्रपट पहा आणि याबद्दल तुम्हाला काय वाटलं चित्रपट पाहून हे तुम्ही या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये लिहिलं तरी चालेल. आणि यावर एक चर्चा घडवून आणणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि चर्चा घडवण्यासाठीच हा सगळा प्रपंच केलेला आहे. धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.